नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जसं की तुम्ही बघू शकत असाल स्क्रीनवर आणि थंबनेलमध्ये की आपण संपूर्ण चालू घडामोडी यामध्ये कृषी आणि पर्यावरण घडामोडी शिकतोय आणि हे 15 महिन्याच्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक जे आहे सेगमेंटमध्ये म्हणजे आर्थिक असो राजकीय असो या प्रत्येकमध्ये आपण 15-15 महिन्याचं काय आहे हे तुमचं घडामोडी कंपाईल केले आहेत। ठीक आहे, 15 महिन्याच्या का केल्या कारण की जुनी नियुक्ती असेल एखाद्या व्यक्तीची आणि आता नवीन रिकॉल झाली असेल तर आपण नवीन शिकतोय आणि प्रिव्हियस कोण होतं ते शिकतोय, असं कंपाईल करून हे या प्रकारे शिकतोय। ठीक आहे, बघा चालू घडामोडीचा हा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा इतरही सर्व परीक्षा असेल यासाठी संपूर्ण चालू घडामोडी बॅच आहे जी आपल्या तुम्हाला गुगल पे असेल किंवा ॲप स्टोअरवर आपलं ॲप अवेलेबल आहे पवन सर्च नीती अकॅडमी, त्यावर तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल, हा कोर्स परचेस करू शकता। आता एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला ह्या परिपूर्ण नोट्स दिल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट ठीक आहे GS ओरिएंटेड आणि टॉपिक ओरिएंटेड म्हणजे तुमचा करंट ओरिएंटेड अशा नोट्स आहेत। ठीक आहे, आणि विशेष म्हणजे पिक्टोरियल फॉर्ममध्ये तुम्हाला दिला आहे, बाकी कोणते पुस्तक वगैरे वाचायची गरज नाही। आता एक लक्षात घ्या, सर्वात पहिला न्यूज आहे ती आहे रामसर क्षेत्राच्या संदर्भात। कोणती न्यूज आहे? रामसर साईट। एक लक्षात ठेवायचं, एक संक्रमणशील एरिया असतो। संक्रमणशील एरिया म्हणजे काय समजून घ्या, जिथे एक मिनिट आता समजा हा समुद्र आहे, हा असा सागर आहे आणि इथून अशी जमिनीची सुरुवात होते। ठीक आहे, तर हा मधला जो संक्रामक एरिया असतो यामध्ये दोन्ही गुण असतात, या साईडनं जमीन असतं आणि या साईडनं पाणी असतं आणि हे जमीन आणि पाणी यालाच आपल्या इथे दलदलीचा प्रदेश म्हणतात। काय म्हणतात? दलदलीचा प्रदेश। ओके, आणि या दलदलीच्या प्रदेशालाच आपल्या इथे वेटलँड म्हणतात इंग्लिशमध्ये। काय म्हणतात? वेटलँड्स। म्हणजे याच्या जमिनीच्या की त्या दलदलीच्या आहे खारपुटीच्या आहेत। ठीक आहे, सो दॅट इज वेटलँड। आणि हा असा प्रदेश असतो की जिथं प्रचंड जैवविविधता असते, कारण की तुम्हाला माहिती आहे कीटकांना चिखलांमध्ये वाढायला आवडतं आणि ऑब्वियस आहे इथं चिखल असतं, मडेड एरिया असतो, त्यामुळे इथं प्रचंड प्रमाणात बायोडायव्हर्सिटी असते, इथं कीटकांची वगैरे प्रचंड प्रमाणात संख्या असते। सो बायोडायव्हर्सिटी ही खूप जास्त असल्याने, ही प्रचंड जास्त असल्याने इथं स्थलांतरित पक्षी जे आहेत हे स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात आगमन करतात। आता होतंय असं की मोस्टली समुद्रकिनारी ज्या वस्त्या असतात त्या बाणाकृती वस्त्या असतात। लक्षात ठेवायचं, समुद्रकिनारी असणाऱ्या वस्त्यांना बाणाकृती वस्त्या असं म्हणतात आणि ह्या बाणाकृती वस्त्या ह्या मोस्टली लवकर म्हणजे याचं रूपांतर कशात होतं? लवकर नागरीकरणामध्ये होतं। म्हणून जगातले सर्वात मोठे शहरं जर तुम्ही बघितले तर तुम्हाला हे बाणाकृती वस्त्यांवाले दिसेल, जसे मुंबई असेल, ठीक आहे, त्यानंतर आपण अलिबाग सारखं म्हणतोय किंवा ठाणे म्हणतोय किंवा असं नाही का। सो त्यामुळे आता होतंय काय, नागरीकरणाचा वेग जास्त असल्यामुळे लोक इथं काय करू राहिले, इथं भरती टाकत आहेत, प्रचंड प्रमाणात भरती। सो त्यामुळे हा दलदलीचा प्रदेश नष्ट होतोय आणि इथं प्रचंड प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, स्थलांतरित पक्ष्यांचे प्रॉब्लेम होत आहेत। सो याला अनुसरून काय झालं होतं, एक कॅस्पियन सीमध्ये म्हणजे रामसर नावाचा एक शहर आहे इराणमध्ये आणि त्या शहरात एक करार झाला होता जो दलदलीचा प्रदेश आणि स्थलांतरित पक्ष्यांचे प्रश्न हाताळतो, तो करार म्हणजे रामसर करार। आणि या रामसर कराराच्या अंतर्गत काय केलं जातं, लोकांना म्हणजे त्या तिथल्या स्थळांना रामसर साईट म्हणून घोषित केलं जातं त्याच्या संवर्धनासाठी। ओके, चला मुद्द्याकडे येऊ। हे होतं तुमचा GSचा पोर्शन आणि इथे आता आपण बघतोय पुढलं पोर्शन। बघा काय म्हणतंय, रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स। ठीक आहे, पाणथळ जागा समजला, वेटलँड पाणथळ जागांचे संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे। ठीक आहे, आणि हा करार कधी करण्यात आला होता? हा करार करण्यात आला होता 2 फेब्रुवारी 71। हा तुम्हाला विचारतात नेहमी, मेन्सला पण विचारतात आणि प्रिलिम्सला, स्पेशली मेन्सवाल्यांनी लक्ष द्या, ज्यांची आता मेन्स आहे, तुम्हाला पर्यावरण नावाचा घटक आहे तिथं विचारतात। 2 फेब्रुवारी 1971 हा करार केला होता आणि इराणमधील कोणतं शहर होतं? रामसर नावाचं होतं। ठीक आहे, तिथं हा करार करण्यात आला म्हणून 2 फेब्रुवारी हा दरवर्षी काय केला जातोय, हा 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस म्हणजे वर्ल्ड किंवा ग्लोबल वेटलँड डे म्हणून साजरा केला जातोय। आणि सध्या जर तुम्ही देश बघितले तर एकूण 172 देश आहेत जे रामसर कन्व्हेन्शनच्या अंतर्गत येतात। ठीक आहे, आणि यांचं म्हणणे काय आहे की पाणथळ जागांचा सुज्ञ वापर केला पाहिजे माणसानं, म्हणजे तुमचा वापर पण झाला पाहिजे आणि बायोडायव्हर्सिटी पण त्या ठिकाणी कॉन्क्रीट राहिली पाहिजे। सो अशा प्रकारे इथं सांगितलं आहे आणि इथे ही नोट्स आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल। ठीक आहे, तुम्ही त्याला जोडू शकता।
तर जागतिक पाणथळ भूमी दिनापूर्वी, ठीक आहे, म्हणजे 2 फेब्रुवारीला काय झालं, सरकारनं निर्णय घेतला आणि आपल्या देशात आतापर्यंत जे 85 रामसर क्षेत्र होते ते आता 4 ने वाढवले आणि 89. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हटलं तर बघा, किंवा जानेवारी 25 पर्यंत किती होते तर 85, आणि फेब्रुवारीमध्ये 4ला दर्जा मिळाला. कोणकोणते 4 आहे बघा. पहिला आहे सक्करकोटाई बर्ड सँक्च्युअरी, सो अभयारण्य तमिळनाडू. त्यानंतर आहे ठीक आहे थेरथंगल बर्ड सँक्च्युअरी, सो ते पण तमिळनाडूमध्ये. त्यानंतर पहिल्यांदा असं झालंय सिक्कीमला पहिलं वेटलँड मिळालंय आणि झारखंडला पहिलं वेटलँड मिळालंय. म्हणून लक्षात ठेवायचं सिक्कीम आणि झारखंडमध्ये पहिलं वेटलँड आहे. ठीक आहे. उधवा ते आहे झारखंडमध्ये. ओके. आणि एक आहे खेचओ पालरी, हे कुठं आहे, खेचो पालरी आहे ते म्हणजे सिक्कीममध्ये. म्हणून लक्षात ठेवा की अलीकडे 4 ठीक आहे वेटलँड साईट घोषित करण्यात आल्या, ज्यापैकी 2 तमिळनाडू, 1 सिक्कीम आणि 1 कुठं आहे झारखंडमध्ये आहे. आणि ह्या सिक्कीम आणि झारखंडच्या ह्या फर्स्ट आहेत. किती आहेत, फर्स्ट. कळाले का, येते लक्षात. आणि नोव्हेंबर 2024 मध्ये, ठीक आहे 25 नाही 2024ला काही घोषित केल्या होत्या, जसं की नागी होतं, नागती होतं, ठीक आहे, तावा होतं, ठीक आहे, नंतर नंजारायन होतं आणि त्यानंतर काय होतं काझहुवेली. हे काही विचारत नाही एवढं, फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट घटक सांगतोय. नंबर 1, अलीकडे 4 पाणथळ क्षेत्र घोषित केल्याने भारतात एकूण 89 रामसर साईट निर्माण झाल्या आहेत. नंबर 2, अलीकडे 4 घोषित झाल्या, त्यामध्ये सिक्कीम आणि झारखंडमधली पहिली साईट घोषित करण्यात आलेली आहे. कळालं. आता बघा हे जीएसचा काही पोर्शन सांगतोय. नंबर 1, जर सर्वात मोठी रामसर साईट म्हटलं लार्जेस्ट, तर ती आहे सुंदरबन. ऑब्वियस आहे, सुंदरबन ही सर्वात मोठी रामसर साईट आहे. आणि सर्वात लहान म्हटलं तर मग काय, रेणुका. मग कसं लक्षात ठेवायचं, सुंदर रेणुका म्हणजे सुंदरबन सर्वात मोठा आणि रेणुका सर्वात लहान. ठीक आहे, अशा ह्या साईट तुम्हाला दिसतंय. कळालं. पहिल्या 5 नाही लक्षात ठेवल्यात तरी चालतंय, पण तुम्ही पहिली जरी लक्षात ठेवली तरी चालते. सर्वात मोठं सुंदरबन, सर्वात लहान रेणुका. त्यानंतर सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत लक्षात ठेवा, सर्वात जास्त साईट आहेत तमिळनाडूमध्ये. तमिळनाडूमध्ये 18 आहेत आणि त्याच्यानंतर यूपीमध्ये काय आहेत, 10 आहेत. बघा लक्षात द्या, तमिळनाडूमध्ये 18, यूपीमध्ये 10 आहेत, सर्वात जास्त. कळालं. मग लक्षात ठेवायचं काय, तू सुंदर रेणुका. तू म्हणजे तमिळनाडूमध्ये सर्वाधिक, उत्तर प्रदेशमध्ये 2 नंबर, सुंदरबन सर्वात मोठा आणि रेणुका सर्वात लहान. कळालं. तू सुंदर रेणुका. कळालं. काही राज्य आहेत तिथं अजूनही नाही आहे. आता महाराष्ट्रात किती आहेत, तर महाराष्ट्रात 3 रामसर साईट आहेत. किती, 3 रामसर साईट आहेत. मग कोणकोणत्या बघा. एक आहे लोणार सरोवर, ऑब्वियस आहे, हे बुलढाण्यात आहे, बुलढाणामध्ये. त्याच्यानंतर एक आहे ते म्हणजे नंदूर माधमेश्वर, हे कुठे आहे, हे नाशकात आहे. गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे नांदूर मधमेश्वराचं टेम्पल आहे तिथं. आणि तिसरं आहे ते म्हणजे ठाणे खाडी. ओके, याला ठाणे खाडी म्हणतात आणि हे फ्लेमिंगो पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, स्थलांतरित पक्षी येतात, फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध आहे. ओके, आणि ठाणे आहे. आणि लक्षात ठेवायचं महानगरीय क्षेत्रामधलं हे पहिलं आहे. पहिलं असं आहे की जिथं महानगरामध्ये वसलेलं आहे. महाराष्ट्रात 3 आहे, लोणार, ठीक आहे, त्यानंतर नांदूर मधमेश्वर, ठीक आहे, आणि त्यानंतर ठाणे. ओके, अलग लक्षात समजलं, हे 3 आहेत. आणि सर्वात जुन्या कोणत्या आहेत, चिल्का लेक हे सर्वात जुनं आहे आणि केवलदेव आहे. ठीक आहे, कळालं, अलग लक्षात समजलं. ह्या 3 गोष्टी आता तुमच्या म्हणजे इथे लक्षात आलं. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय, ते आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. तुम्हाला माहिती आहे जगात ना मांजर कुळातील जे 7 प्राणी आहे आणि भारत असा एकमेव देश आहे की जिथं तुम्हाला मोस्टली प्राणी इथं दिसतात. बघा, जसं वाघ आहे, सिंह आहे, बिबट्या आहे, हिमबिबट्या आहे. हिमबिबट्याची आता अलीकडे गणना केली होती, भारतात 718च्या जवळपास हिमबिबटे आहेत. किती, 718 हिमबिबटे. त्यानंतर बिबट्यांची गणना केली, त्यामध्ये आपल्या भारतात 13,813 म्हणजे असं 13,800 प्लस हिमबिबटे आहेत. आणि भारतात 3682 वाघ आहेत. जगातले 75% वाघ भारतात आहेत. कळालं. त्यानंतर वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा हे जे आहेत हे 7 मोठ्या मांजर कुळातील प्राणी आहेत. याचं संवर्धन करण्यासाठी भारतानं प्रपोजल केलं होतं, ते म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. आता हे का केलं तर समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे व्याघ्र प्रकल्प जे आहेत, आपण जो प्रोजेक्ट टायगर चालू केला होता, एक लक्षात घ्या,
1972 पर्यंत भारताचा राष्ट्रीय पशु हा सिंह होता. पण असं लक्षात आलं 1972 मध्ये की बाबा भारतातला जो राष्ट्रीय पशु आहे, ठीक आहे, म्हणजे भारतात एक प्राणी आहे वाघ, त्याची संख्या ही हळूहळू कमी होते. ठीक आहे, ही कमी होणारी संख्या बघून त्यावेळेस वन खात्याचे महानिदेशक होते ज्यांचं नाव होतं कैलास सांकला. ठीक आहे, मग यांनी काय केलं होतं, या कैलास सांकलांनी एक प्रोजेक्ट राबवला होता इंदिरा गांधी सरकारच्या मदतीनं. सो त्याला म्हणतात प्रोजेक्ट टायगर. आणि याच्या अंतर्गत आपण आपला राष्ट्रीय पशु बदलवला, सिंहाच्या जागी वाघ आणला आणि नंतर आपण वाघांच्या संरक्षणासाठी टायगर फॉरेस्ट नावाची कन्सेप्ट आणली, टायगर रिझर्व नावाची. सो आता भारतात तेव्हा 1972-73 पासून जे आपण व्याघ्र प्रकल्प चालू केले होते, आज जवळपास त्याची संख्या तुम्हाला 57 ते 58 झालेली दिसते. आणि सर्वाधिक वाघ MP मध्ये आहे, सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प सुद्धा MP मध्येच आहेत. कळालं. आणि महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर काय झालं, प्रोजेक्ट टायगर जो आहे 1973चा, या प्रोजेक्ट टायगरला अलीकडे किती वर्ष पूर्ण झाले, 50 वर्ष. मग 50 वर्ष कंप्लीट झाले म्हणून म्हैसूरमध्ये एक परिषद झाली होती. आणि या म्हैसूरच्या परिषदेत जे मोदीजी आहे, मोदीजींनी एक निर्णय घेतला की आपण काय करतोय, जगात असे काही देश आहेत जिथे हे सगळे प्राणी तुम्हाला दिसतात. ठीक आहे, तर अशा 97 देशांना काय करायचं, आपण एकत्र आणायचं आणि त्याची करायची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. पर्यावरणामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्सला किंवा इतर मेन्स वगैरे आणि सगळ्याच परीक्षांमध्ये. मग बघा 9 एप्रिल 2023ला म्हैसूरमध्ये टायगर प्रोजेक्टच्या 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आयोजित कार्यक्रमात सरकारने ही घोषणा केली. 7 जे आहेत मांजर कुळातील जे 7 प्राणी आहेत त्याचं संवर्धन करणे, याचं मुख्यालय ऑब्वियस भारतानं जर हे काय प्रपोजल केलं आहे तर नवी दिल्लीला याचं काय असेल, मुख्यालय असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता हा करार लागू झाला आहे 23 जानेवारी 25 पासून. हा कधी लागू झाला, 23 जानेवारी 25. 23 जानेवारीला कोणता दिन असतो, पराक्रम दिन. पराक्रम दिन असतो. या दिनाला हा काय करण्यात आला, लागू करण्यात आला. आणि 97 देशांना एकत्र जोडण्याचा हा प्रोग्राम आहे. आणि भारतातली जी NTC आहे, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जी आहे, तर ही काय करेल, याची एक प्रमुख संस्था म्हणून काम करेल. ऑब्वियस आहे, वाघांच्या संरक्षणासाठीची संस्थाच काम करेल. आणि अलीकडे ठीक आहे निकाराग्वा आहे, इस्वातिनी आहे, भारत आहे, सोमालिया आहे, लायबेरिया आहे, हे काय बनले, याचे सदस्य बनलेले तुम्हाला दिसतात. कळालं. सो या प्रकारे हे होतं काय, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. चला तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. UNCCD. UNCCD म्हणजे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. म्हणजे जगात जे डेझर्टिफिकेशन वाढतंय, अलीकडे काय म्हणलं, ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्यामुळे पाऊस न पडणे, वाऱ्याचा वेग असणे, त्याच्यानंतर अलीकडे काय होतंय, जमीन नापीक होत आहे. ठीक आहे, सो त्यामुळे डेझर्टिफिकेशन वाढलं आहे, वाळवंटीकरण वाढलं आहे. या वाळवंटीकरणाला रोखण्यासाठी 1994 मध्ये करार करण्यात आला होता, तो म्हणजे आहे UNCCDचा करार. आता एक लक्षात ठेवायचं की हा 1996 मध्ये हा फोर्सेबल झाला, म्हणजे हा अंमलात आला. आणि यामुळे याचं काय सेक्टर आहे, कॉम्बॅटिंग डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट्स, म्हणजे अवर्षण म्हणजे दुष्काळ आणि वाळवंटीकरण रोखण्यासाठीचा हा करार आहे. आणि भारत 1996 मध्ये अंमलाच्या वर्षी काय झाला होता, याचा सदस्य बनला होता. ओके चालेल. आणि एक लक्षात ठेवायचं, संयुक्त राष्ट्राची वाळवंटीकरण विरोधी करार जो आहे याची परिषद झाली. ठीक आहे, आणि ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी परिषद होती. मग लक्षात घ्या, आत्तापर्यंतची सर्वात मोठी. आणि किती परिषद होती, 16वी म्हणजे COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. कॉन्फरन्स म्हणजे परिषद, ऑफ पार्टीज म्हणजे तिथले जे सहभागी आहेत गट, त्यांची कॉन्फरन्स ऑफ पार्टी. ओके. आणि कुठे झाली, रियाध सौदी अरेबिया. कुठे झाली, रियाध सौदी अरेबियाला. आणि हे काय होतं, टॅगलाईन काय होती, आर लँड आर फ्युचर, आपले जमीन आपले भविष्य. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं की रियाध म्हणजे ठीक आहे, रिया ठीक आहे, ही सर्वात मोठी आहे. म्हणजे आतापर्यंत सर्वात मोठी परिषद रियाधला झाली. ठीक आहे, कुठे, वाळवंटीकरण विरोधी. ओके. आर लँड आर फ्युचर. ओके, कळालं का, समजलं. चला पुढे जाऊ. नंतर आहे युनायटेड नेशन जैवविविधता परिषद. ठीक आहे, हे युनायटेड नेशन बायोडायव्हर्सिटी परिषद. याचे 2 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यानंतर हा दुसरा आहे, हा पण 16वाच टप्पा आहे, 16वीच आहे. बघा लक्ष द्या, UNCCDची आणि UN जे बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन आहे त्याचा सुद्धा हे काय दिसतंय तुम्हाला, 16वीच परिषद दिसते दोन्ही. फक्त जी रिया होती ही कुठे गेली, म्हणजे ती आहे रिया डेझर्टमध्ये फिरायला गेली. म्हणजे डेझर्टिफिकेशनचा करार हा कुठे दिसतो, रियाधमध्ये. आणि हे जे आहे हे कुठं आहे, बायोडायव्हर्सिटी कुठे आहे, रोम इटली.
याचं ठिकाण आहे रोम इटली, मुख्यालय. कळालं का तुम्हाला, समजलं. आणि कोलंबियाच्या किनमध्ये हा झालेला तुम्हाला दिसतो, कॅली कोलंबियामध्ये. आणि याचं काय म्हणणं आहे, पीस विथ नेचर. नेचरमध्ये आपल्याला काय मिळतं, पीस मिळतं. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल, अलीकडे बायोडायव्हर्सिटीची परिषद कुठे पार पडली, तर पहिला टप्पा झाला कॅली कोलंबियाला. ओके, समजलं का, पीस विथ नेचर. त्यासाठी इमेज लावली आहे मी, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, कळतंय. आता बघा, भारत सरकारनं काही महत्त्वाची जे राज्य आहेत या राज्यावर फोकस करून, ठीक आहे, काय करणे, भारतीचं हळदीचं संशोधन म्हणजे हळदीला उत्पादनाला प्रेरणा देण्यासाठी एक बोर्ड स्थापन केलं, याला म्हणतात नॅशनल टर्मरिक बोर्ड किंवा राष्ट्रीय हळद मंडळ. ठीक आहे, तर बघा, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय ऑबियस आहे. हे बोर्ड जे असतात हे कोणाच्या अंतर्गत येतात, हे येतात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अलीकडे काय केलं, तेलंगणामधील निजामाबाद येथे मुख्यालय असलेलं राष्ट्रीय हळद मंडळ चालू केलं. मग तुम्हाला विचारलं जाईल, अलीकडे राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना झाली, त्याच्याविषयी विधाने निवडा. नंबर 1, या मंडळाचं मुख्यालय हे हैदराबादमधील तेलंगणामधील निजामाबाद इथे आहे, अगदी बरोबर. नंबर 2, भारतात हळद लागवड, हळदीचं उत्पादन, हळदीवर प्रक्रिया करून विपणन म्हणजे मार्केटिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हळद उत्पादनाला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी स्थापना करण्यात आली, बरोबर. आणि हे भारतातील 6वे बोर्ड ठरले आहेत, अगदी बरोबर आहे. कारण की आतापर्यंत भारतात 5 बोर्ड होते. चहा बोर्ड आहे, कॉफी बोर्ड आहे, रबर बोर्ड आहे, मसाला बोर्ड आहे, तंबाखू बोर्ड आहे, आणि आता अलीकडे स्थापन झालं ते म्हणजे हळद बोर्ड. सो आता आपल्या इथं 6 हळद बोर्ड आहेत, 6 बोर्ड आहेत, आणि 6वं कोणतं आहे, हळद बोर्ड. क्लिअर. मग बघा, अलीकडे निजामाबादला राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्यात आलं, हळदीच्या उत्पादनाला आणि मार्केटिंगला बढावा देण्यासाठी आहे. त्याच्यानंतर 6वं बोर्ड ठरणार आहे, ठीक आहे, नॅशनल टर्मरिक बोर्ड. ठीक आहे, आणि याला काय म्हणतात, बिल्डिंग अ गोल्डन फ्युचर फॉर इंडियाज गोल्डन स्पाइसेस. ठीक आहे, याला काय म्हणतात माहिती आहे का, याला म्हणतात गोल्डन स्पाइसेस. मग तुम्हाला विचारलं जाईल, गोल्डन स्पाइस कशाला म्हणतात, गोल्डन कलरचं असतं ना गोल्डन स्पाइस, तर लक्षात ठेवायचं हे कशाला म्हटलं जातं, हे म्हटलं जातं हळदीला. आणि सरकारने या बोर्डाचे अध्यक्ष सर्वात पहिले पल्ले गंगाधर रेड्डी, कोण, पल्ले गंगाधर रेड्डी यांना काय करण्यात आलं, अध्यक्ष बनवण्यात आलं. कळालं. आता सर्वात महत्त्वाचं, भारतीय हवामान खातं जे आहे, आता काय करायचं, मोस्टली आपलं लेक्चर करत असताना नोट समोर ठेवायच्या आणि मी जे सांगतो त्या गोष्टी तुम्ही टिपून घ्यायच्या, जे कोर्स करतात त्यांना सांगतोय. आता बघा, भारताचं जे हवामान विभाग आहे, हवामान विभागाला अलीकडे किती वर्ष पूर्ण झाले, ते म्हणजे आपल्या इथे 150 वर्ष पूर्ण झाले. मग लक्षात ठेवा, भारत मौसम विज्ञान विभाग, ठीक आहे, इंडिया ठीक आहे, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, हे जे आहे याला 150 वर्ष पूर्ण झाले. 1875 मध्ये हेनरी ब्लॅडफोर्ड या व्यक्तीने स्थापना केली होती. पहिले निदेशक कोण होते, हेनरी ब्लॅडफोर्ड. हे पहिले सर्वात पहिले महासंचालक होते. एका छोट्याशा कुटीत म्हणजे झोपडीत चालू करण्यात आलेला विभाग होता. आज इतका मोठा, प्रचंड मोठा विभाग दिसतोय. ठीक आहे, आणि याचं हे काय आहे, हे आहे आदित्यात, ठीक आहे, जायते-वृष्टी. सो अशा प्रकारची टॅगलाईन दिसते. आणि याला किती वर्ष पूर्ण झाले, याला 150 वर्ष पूर्ण झालेले तुम्हाला अलीकडे दिसतात. मग बघा, भारतीय हवामान खात्याने त्याच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण केले. कधी स्थापना झाली, 1875. पहिले महानिदेशक संचालक कोण होते, हेनरी ब्लॅडफोर्ड. ठीक आहे, ही भारताची राष्ट्रीय हवामान सेवा आहे. ठीक आहे, आणि हवामानशास्त्र आणि त्याच्या संबंधित या सर्व बाबींमध्ये प्रमुख सरकारी ऑब्वियस आहे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे. आणि जगातली एक हवामान संस्था आहे जिचं नाव आहे, ठीक आहे, की जागतिक हवामान संघटना. याचे जे 6 प्रादेशिक विभाग आहेत त्यापैकी आपला एक आहे. म्हणजे जगात जे आहे WMO याचे 6 मेन विभाग आहेत, त्यापैकी एक आपला आहे भारतातील. ठीक आहे, पहिले मुख्यालय होतं शिमल्याला, शिमल्यावरून पुण्याला शिफ्ट झालं आणि आता दिल्लीला आहे. सध्या तुम्हाला मुख्यालय कुठं दिसतं, दिल्लीला. ऑब्वियस आहे. याची पॅरेंटिंग एजन्सी कोणती असेल, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. पृथ्वी विज्ञान मंत्रालय याची पॅरेंटिंग एजन्सी आहे. आणि याचा अध्यक्ष कोण असतो, हवामानशास्त्रज्ञ असतात, महासंचालक तोच पहिला हेनरी ब्लॅडफोर्ड होता तसा. आणि याचे 6 प्रादेशिक विभाग आहेत. कोणकोणते, चेन्नई, गुवाहाटी, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि नवी दिल्ली असे 6 प्रादेशिक विभाग आहेत. ठीक आहे, 6 प्रादेशिक तुम्हाला काय दिसतात, केंद्र दिसतात, त्याच्या अंतर्गत हे कोऑर्डिनेशन करून काम करतंय. ठीक आहे, आता बघा, सरकारनं याला 150 वर्ष पूर्ण झाले म्हणून मिशन मौसम चालू केलं. ऑब्वियस आहे, कोणत्या मंत्रालयाने चालू केलं असेल मिशन मौसम, ते केलं असेल पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं.
आणि यांचं म्हणणं होतं की हवामान सज्ज आणि हवामान स्मार्ट राष्ट्र बनवणे, म्हणजे भारत असं बनवायचं की जे हवामान बदल असेल, तीव्र हवामान घटना असतील, याचा प्रभाव कमी करण्यासाठी भारताला हवामान सज्ज आणि हवामान स्मार्ट बनवणे, जे चॅलेंजेस आहेत ते काय करणे, इम्प्रूव्ह करणे म्हणजे इट्स मीन त्याच्यासोबत आपल्याला कॉम्बॅट करता आलं पाहिजे, अशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करणे. ठीक आहे. आणि पहिला टप्पा जो आहे मोसमचा तो 24-26 दरम्यान अंमलात आणला जाईल आणि दुसरा आहे तो 26 ते 21 दरम्यान. ओके. आणि भारतातले विविध विभाग हे काय करतील, कोऑर्डिनेशन करून हे मिशन मोसम हे चालू करतील. चालेल. त्यानंतर भारतानं अलीकडे भारत क्लायमेट फोरम हा प्लॅटफॉर्म चालू केला. हे फोरम चालू केलं, व्यासपीठ, एक प्लॅटफॉर्म म्हणतोय, व्यासपीठ म्हणतोय. अलीकडे सरकारने भारत क्लायमेट फोरमची स्थापना केली नवी दिल्लीमध्ये. आणि कशासाठी आहे, भारतात स्वच्छ तंत्रज्ञान उत्पादनाला गती देणे. ठीक आहे. आणि वेगवेगळे जे भागधारक आहेत त्यांना एकत्र आणून याचा हे केला. म्हणजे भारतात काय समजा आर्थिक वाढ करायची आहे तर ती स्मार्ट असली पाहिजे, पर्यावरणपूरक, हवामान बदलाला कारणीभूत अशी वाढ नको, शाश्वत आर्थिक वाढ असली पाहिजे. आणि जे इनोव्हेशन आहे नवीन त्या इनोव्हेशनला चालना देण्यासाठी हे चालू करण्यात आलं. कारण की भारतानं ग्लासगो परिषद आहे, त्या ग्लासगो परिषदेमध्ये कमिटमेंट केली आहे, पंचसूत्रांमध्ये सांगितलं आहे की 2070 पर्यंत आम्ही 0 कार्बन एमिशन करतो. हे तुम्हाला विचारतात, भारताचं 0 कार्बन उत्सर्जनाचं ध्येय कोणत्या वर्षापर्यंत आहे, तर 2070 पर्यंत. ओके. आणि 2030 पर्यंत आपण काय जीवाश्म नसलेले इंधन क्षमता 500 गिगावॅट म्हणजे रिन्युएबल एनर्जी जी आहे ती 500 गिगावॅट इतकी प्रोड्यूस करणार आहे. सो त्यासाठी हे आपण चालू केलं आहे. आता बघा हे वाघोबा आणि अलीकडे स्थापन झालेले व्याघ्र प्रकल्प बघा. 50वा जो आहे तो आहे श्रीविल्लीपुथूर मेघमलाई. कुठं आहे, तामिळनाडूमध्ये. 50वा. 51वा 51. 52वा जो आहे तो आहे रामगड विषधारी. ठीक आहे. श्रीराम. ठीक आहे. 53 नाव आहे राणीपूर. ठीक आहे. श्रीराम राणी. त्यानंतर आहे वीरांगना दुर्गावती. श्रीराम राणी दुर्गावती बघा. राणीपूर आहे उत्तर प्रदेशमध्ये. ठीक आहे. त्यानंतर वीरांगना दुर्गावती आहे मध्य प्रदेशमध्ये. कळलं बघा. पहिला आहे श्रीविल्लीपुथूर मेघमलाई. दुसरा आहे रामगड विषधारी. तिसरं आहे ते म्हणजे 53 नावं. ठीक आहे. राणीपूर टायगर आणि वीरांगना दुर्गावती. श्रीराम आणि राणी दुर्गावती. कळलं. त्यानंतर ढोलपूर करौली राजस्थानमध्ये आहे. कुठे आहे, राजस्थान. ढोलपूर करौली. मग आपला कोड काय झाला होता बघ, श्रीराम राणी दुर्गावती. ठीक आहे. इथं काय ढोलपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर 57 आहे गुरु घासीदास तामोर पिंगला म्हणतात छत्तीसगडमध्ये. आणि एक आहे रतापानी 57 मध्य प्रदेशमध्ये. मग काय ढोल. ठीक आहे. घासीदास आणि काय रतापानी. मग काय लक्षात ठेवायचं, श्रीराम आणि राणी दुर्गावती जेव्हा येतात तेव्हा काय करायचे असतात, ढोल घासायचे असतात. ढोल घासणे म्हणजे काय, ढोल वाजवणे. आणि अलीकडे आहे काय, रतापानी. झाले. ह्याचा जर क्रम विचारला तर क्रमाने तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुठं कुठं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. क्लिअर. हे वाघोबांच्या संदर्भात सांगायचं झालं तर भारतात 3682 वाघोबा आहेत आणि त्यापैकी 4थ्या नंबरवर महाराष्ट्र आहे. ठीक आहे. 444 आहेत. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाले. आता आहे ब्ल्यू चिक बी इटर. ठीक आहे. एक काय असतो, एक प्राणी असतो, पक्षी असतो ज्याचं नाव आहे ब्ल्यू चिक बी इटर. याचं सर्वात पहिलं प्रजनन स्थळ भारतात मिळालं आहे. आणि ते कुठं मिळालं, ते मिळालं की कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये. इथं काय झालं, खाऱ्या पाण्याची टाकी आहे, त्या टाकीमध्ये त्याचं सर्वात पहिलं स्थळ मिळालं आहे. काही विचारलं जात नाही, हे काही महत्त्वाचं नाही. आता बघा आसाममध्ये जे चहा उत्पादन आहे त्याला किती वर्ष पूर्ण झाले, 200 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. बघा असं म्हणतात, म्हणजे टी इंडस्ट्री कुठून चालू झाली तर असं 2 स्टोरी सांगितल्या होत्या की एक राजा पर्यटनाला गेला होता, चायनीज राजा. मग तिथं पर्यटनाला गेल्यानंतर काय झालं, तो एका ठिकाणी थांबला आणि पाणी असं हे करत होता, उकळत होता. त्यामध्ये काही पानं येऊन पडले आणि मग त्याला एक वेगळा स्वाद लागला. सो त्यामुळे चहाचा शोध लागला. अशा 2 मल्टिपल स्टोरी सांगितल्या जातात, म्हणजे 2 वेगवेगळ्या स्टोरी सांगितल्या जातात. आता ही टी इंडस्ट्री आहे, ही भारतातली सर्वात ग्रोविंग इंडस्ट्री आहे. तुम्हाला माहिती आहे अलीकडे एक काय आहे, कोणत्याही याला सोशल मीडिया याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या इथं नसतो, इथं असतो.
सोशल मीडिया बघा, सोशल मीडियावर जर एखादी रील जरी आली तरी तुम्ही त्या रीलवर विश्वास ठेवता. मग तो रील्सचा कंटेंट क्रिएटर हा किती लायकीचा आहे हे तुम्ही बघत नाही, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. आणि एक बघितलं असेल तुम्ही, सोशल मीडियामधून लोकांच्या मनात फक्त समजच्या ऐवजी गैरसमज प्रोव्हाइड केले जातात. मी असं प्रत्येकाला बोलत नाही, पण सांगतोय मोस्टली रील वगैरे बनवणारे कार्यकर्त्याबद्दल सांगतोय मी. ठीक आहे, अशा सिच्युएशन आहे. मग काय झालं, भारतातली टी इंडस्ट्री बघा, आता आपले आई वडील चहा पित नव्हते का, आजोबा चहा पित नव्हते का, पण काय झालं, ते कधी स्टेटस ठेवत नव्हते, टी लवर, ठीक आहे, की वेळेला चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे असं. सो हे काय असतात माहिती आहे का, ह्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहेत. जर तुमचा मित्र काय करतोय, स्टेटस ठेवतो की मी टी लवर आहे, तर तुम्हालाही ऑब्वियस वाटते की मी चहा पिलो पाहिजे. मग त्या माध्यमातून तुम्ही बघा किती मोठी चहा इंडस्ट्री झाली आहे. ठीक आहे, आपल्या MPSC वाल्यांसाठी चहा म्हणजे तर अमृतच आहे ना. सो असं इफिशियन्सी. आता मग आमच्या आजी होत्या, आमच्या आजी सांगायच्या की जुन्या काळी इंग्रज जबरदस्तीने चहा पाजायची, किटलीमध्ये चहा घेऊन यायचे, गावागावांमध्ये लोकांना सर्व करायचे. कशासाठी, कारण की त्यांना चहाचं मार्केटिंग तितकं करायचं होतं. मग लोकांना सवय लागली, आज इतकी घाणेरडी सवय लागली की काही लोक जेवणापेक्षा प्रेफरन्स देतात चहाला. ठीक आहे, कितीतरी वेळा चहा पितात. माझे वडील होते ते 6-6 वेळा चहा प्यायचे दिवसातून, आहे ना. म्हणजे तुम्ही विचार करा हे कसं काय ग्रूम झालं, त्याच्या मागं ह्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतात. मार्केटिंग स्ट्रॅटेजी फार वेगवेगळ्या असतात. तुम्ही डीमार्टमध्ये जर गेले तर मुलांचे चॉकलेट, वेफर्स हे सगळं तुम्हाला खालच्या टप्प्यात दिसते, वर नाही दिसत. का, मुलांचा हात गेला पाहिजे तिथपर्यंत. सो दॅट इज मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. ओके, अशावर वर्क करतात. मग बघा, आसाममधील चहा उत्पादना याला 200 वर्ष पूर्ण झाले आणि सर्वात पहिले ब्रह्मपुत्रा खोऱ्यात रोपं सापडली होती रॉबर्ट ब्रूसला. ठीक आहे, आणि त्या माध्यमातून मग लखीमपूर, त्यावेळेस एक जिल्हा होता लखीमपूर, त्या जिल्ह्यात चहाची पहिली बाग चालू करण्यात आली होती. ठीक आहे, आलं लक्षात, चहाची पहिली बाग सुरुवात केली होती आणि तिथून मग भारतातली टी इंडस्ट्री वाढली. ठीक आहे, एक सारा नावाचं चक्रीवादळ आलं होतं, ते काय, होंडुरासमध्ये. सारा होंडुरासमध्ये आलेलं चक्रीवादळाचं नाव तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, पुढचा मुद्दा आहे तो आहे की युनेस्कोच्या, म्हणजे जे वर्ल्ड हेरिटेज साईट असतात युनेस्कोच्या, तिथं अलीकडे अहोम साम्राज्याची जी राजधानी होती, अहोम घराणं होतं, ज्यानं भारतावर 600 वर्ष काय केलं, राज्य केलं. म्हणजे आसाम जोपर्यंत इंग्रजांच्या राजवटीत जात नाही तोपर्यंत आसाममध्ये एक साम्राज्य होतं, एक घराणं होतं, त्याचं होतं अहोम घराणं. मग या अहोम घराण्यामध्ये जे राजनी असायचे तर यांना एका ठिकाणी दफन करून ठेवायचे. यांच्या ब्युरियल लँड्स होत्या त्या. सो त्याचं नाव होतं मोईदम्स. आणि या मोईदमचा 26 जुलै 2024ला काय करण्यात आला, त्या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला. आणि ते आहेत कुठं, चराईदेवमध्ये. चराईदेव हे काय आहे, याला एक तर चराईदेव असं लिहितात किंवा चराईदेव मराठीमध्ये. सो हे काय होती, ही त्यांची राजधानी होती, कॅपिटल होती अहोम साम्राज्याची. आलं लक्षात. आणि नवी दिल्लीला युनेस्कोची एक परिषद पार पडली होती 46वी. त्या परिषदेत भारतातलं 43वा काय वारसा स्थळ म्हणून याचा समावेश. आता एक लक्षात ठेवायचं, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये, हा जो इंडिया तुम्हाला दिसतोय नॉर्थ ईस्टमध्ये, या नॉर्थ ईस्टमध्ये तुम्हाला पहिलं हे काय दिसतंय, पहिली कल्चरल साईट दिसतंय. नाही तर आतापर्यंत इथं ज्या साईट होत्या बघा, ह्या हेरिटेज साईट कोणकोणत्या प्रकारच्या असतात लक्षात ठेवा. हेरिटेज साईट एक असते सांस्कृतिक प्रकारची, कल्चरल, एक असते ते म्हणजे नॅचरल, आणि एक असते मिक्स. म्हणजे जे पर्यावरण समृद्ध आहे त्याला नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिलं जातं. ज्याला कल्चर आहे, रूढी परंपरांचं काही अधिष्ठान आहे, ते तुम्हाला कल्चरलमध्ये दिसतंय. आणि मिक्स दिसतंय दोन्ही प्रकार. जसं भारतात एकमेव मिक्स आहे, कोणतं, कांचनजुंगा सिक्कीममध्ये. सो हे तुम्हाला एकमेव दिसतंय. ओके, तर आता बघा, कल्चरल साईट पहिली आहे जी ईशान्य भारतात आहे. आत्तापर्यंत एकही कल्चरल साईट नव्हती पहिली, कारण की सगळ्या नैसर्गिकच होत्या. आणि एक लक्षात ठेवायचं की जर तुम्ही बघितलं तर भारत 6व्या रँकला आहे, 6व्या रँकला, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला काय दिसतात, हेरिटेज साईट दिसतात. मग बघा, आसाममधील ही 3री साईट आहे. पहिले काझीरंगा नॅचरल साईट म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे, त्यानंतर मानस राष्ट्रीय उद्यान, आणि आता मोईदम चराईदेव. मग लक्षात ठेवायचं, अलीकडे भारतातील 43वा किंवा मोईदम्स विषयी अलीकडे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सॉरी अलीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आसाममधील मोईदमचा समावेश करण्यात आला, त्याविषयी विधान निवडा. यामुळे भारतात एकूण संख्या 43 झाली, अगदी बरोबर 43 झाली.
त्यानंतर हे ईशान्य भारतातील पहिलं सांस्कृतिक स्थळ आहे, अगदी बरोबर आहे. आणि त्यानंतर आसाममधलं तिसरं आहे, अगदी बरोबर. 3 शब्द आहेत ना, आसाम. ठीक आहे. सो हे तिसरी साईट आहे. कळलं? मग ह्या 3ला 43 सोबत कनेक्ट करायचं. हे बघा, हे मोईदम्स असतात. 1228 मध्ये अहोम साम्राज्याची स्थापना झाली होती आणि त्यांनी 600 वर्ष आसामवर राज्य केलं. ठीक आहे. त्यांचा शासक होता चाओलुंग सुकाफा यानं याची स्थापना केली होती, चराईदेवची. ती म्हणजे त्या साम्राज्याची अहोम. त्यांची चराईदेव ही राजधानी होती आणि या ठिकाणी ते काय करत असत, अशा प्रकारे तिथं कन्झर्व करून ठेवत असत. आणि मग काय झालं, यांडाबूचा तह झाला आणि याद्वारे इंग्रजांनी आसाम जिंकून घेतलं आणि मग यांची सत्ता निघून गेली. कळालं? आता बघा, युनेस्कोची जागतिक वारसा स्थळं कोणती आहे? तर बघा, युनेस्को काय करतं, ते सांस्कृतिक आणि भौतिक महत्त्वासाठी असे काय देतात, स्थळांना दर्जा देतात. त्याच्यानंतर जागतिक वारसा कार्यक्रमाच्या अंतर्गत याला मोठ्या प्रमाणात फंडिंग वगैरे केले जातं. भारतात आधी 42 होते, आता 43 झाले. सो 43 स्थळं आहेत भारतात. आसाममधील तिसरं बघा, आसाममध्ये तिसरं आणि भारतात 43. कळालं? हे 3-3ला लिंक करायचं. काही सांस्कृतिक असतात, काही नैसर्गिक असतात, काही मिश्र असतात. भारतात जर 43 मानले तर 43 पैकी तुम्हाला 35 जे दिसतात ते सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहे आणि 1 मिश्र आहे. अलीकडे मागच्या वर्षी 23 मध्ये शांतिनिकेतन आणि होयसाळ जे टेम्पल आहेत हे तुम्हाला कुठे दिसतात, कर्नाटकमध्ये दिसतात. त्याचा समावेश अलीकडे करण्यात आलेला होता. आणि बघा, लक्ष द्या, आता काय होतंय, राजेंचे, छत्रपती शिवाजी राजेंचे 12 किल्ले आहेत. सो याला सरकारनं वारसा स्थळाचा दर्जा द्या यासाठी नॉमिनेटेड केला आहे. हे 12 बघा, त्यापैकी 11 महाराष्ट्रात आहे आणि 1 तुम्हाला कुठं दिसतोय, झिंजी नावाचा तमिळनाडूमध्ये. सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, खांदेरी, साल्हेर, सुवर्णदुर्ग, लोहगड, विजयदुर्ग आणि राजगड हे दिसतात. आणि 1 जिंजी आहे, तो म्हणजे तमिळनाडू. 2 राज्यात आहेत. आणि याला मराठा मिलिटरी लँडस्केप असं नाव द्या. ठीक आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप असं नाव देऊन याला हेरिटेज साईटचा दर्जा द्यावा असा प्रस्ताव पाठवला आहे. आता बघू यावर्षी त्याला तो मिळतं की नाही. तर कळालं? सो हे काय होतं, ह्या होता तुमचा पार्ट 1, ज्याच्या अंतर्गत आपण काय केलंय, तुमच्या पर्यावरणाच्या संदर्भातल्या घडामोडी अभ्यासल्या. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.